कॉन्ट्रॅक्टरला ह्या सूचना त्या ठिकाणी दिल्यात। आजवरचा अनुभव लक्षामध्ये घेता कुठलाही सरकारकडे नेमून दिलेल्या कंत्राटदाराने दुर्दैवाने काम तो पूर्ण करू शकला नाही। यावेळी मात्र मी चंदनाने जे कॉन्ट्रॅक्टरने ते काम फोर्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणून घेतलेलं आहे त्याला मी सक्त सूचना दिल्यात की हे काम कुठल्या परिस्थितीत पूर्णत्वात नेलं गेलं पाहिजे। पुलाच्या बांधकामाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि पुलाच्या बांधकामाच्या बरोबरीस इतर रस्त्याच्या कामातसुद्धा एकाच वेळेला ती सुरू असली पाहिजेत अशा सूचना त्याला त्या ठिकाणी दिल्यात। त्यांनी मला आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मे 26 अखेर हे बायपासचं काम पूर्ण होऊन वाहतूक या रस्त्यावरनं बायपासच्या रस्त्यावरनं सुरळीतपणाने सुरू होईल। सर, राज्यात पूर परिस्थिती येऊन गेली, आता पूर परिस्थिती निवडलेली आहे, पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। केवळ शेतकऱ्यांचं नाही तर नागरिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सातत्याने मागणी जी आहे ती विरोधक करतायत, पण मुख्यमंत्री ती मागणी मान्य करायला तयार नाही। मुख्यमंत्री महोदयांनी हेच सांगितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ नावाचा शब्द या NDRFच्या किंवा याच्या निकषात नाही, पण ओला दुष्काळ असल्याच्या नंतर जेवढी मदत देणं अपेक्षित असेल किंवा ज्या वेळेला दुष्काळ आपण जाहीर करतो त्यावेळेला जशा पद्धतीची मदत असेल त्याच्याहीपेक्षा जास्ती मदत भारत सरकारच्या सहकार्यातून राज्य सरकार देण्यासाठी वचनबद्ध आहे। तिन्ही नेत्यांनी फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी आश्वस्त केलं आहे की कुठल्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी हे पॅकेज केवळ घोषित होणार नाही तर त्या पॅकेजचा जो काही ठरलेला असेल ते शेतकऱ्यांच्याकडे किंवा पूरग्रस्त नागरिकांच्याकडे 100% त्या ठिकाणी जमा होईल। ज्या शेतकऱ्यांनी पाटील यांनी देखील पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय, जरांगे पाटील यांनी, की जर शेतकऱ्यांकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलात नाही तर पुन्हा एकदा मला आंदोलनासाठी किंवा उतरायला लागेल। 1 महिन्यात अल्टिमेटम दिलं त्यांनी। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची एक मोठी चळवळ उभी केली। महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार अत्यंत संवेदनाशील सरकार त्या ठिकाणी आहे, मग त्यांनी अल्टिमेटम काय द्यावा तो त्यांचा लोकशाहीमधला अधिकार आहे, त्याबद्दल मी काय भाष्य करू इच्छित नाही। पण यावेळेला आपण जर का पाहिलं तर सरकार दुसऱ्या दिवशीच पूरग्रस्तांच्या बांध्यावरती पोचलं होतं। पूर्ण सरकार, तिन्ही नेते देवेंद्रजी, एकनाथराव आणि दादा हे 2 दिवस पूरग्रस्त भागात होते। राज्यातली वरिष्ठ मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी होते। सरकारला या झालेल्या अतिवृष्टीचं पुराचं गांभीर्य पूर्णपणाने ज्ञात आहे आणि हे सगळेच शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यामुळे अल्टिमेटम जरांगे पाटलांना देण्याचा नक्की अधिकार होऊ शकेल, पण सरकार ती वेळ येऊन देणार नाही। त्याच्यापूर्वीच आपत्ग्रस्तांना, पूरग्रस्तांना जो न्याय द्यायचा असेल तो सरकारकडनं 100% दिला जाईल असा सरकारमधल्या घटक पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला मी आवर्जून सांगतो। जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी लागू शकतात त्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत, पण जिल्ह्यातल्या आपल्या परिस्थिती बघितली तर महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यात एकमेकांमध्ये समन्वय दिसत नाही आहे। काय भविष्यात परिस्थिती असेल? भविष्यात परिस्थिती काय असेल ते भविष्य सांगेल। एक नक्की आहे की राज्य पातळीवरती आम्ही समन्वय समितीमध्ये बसतो, त्यामध्ये काही या विषयावरती चर्चा पुन्हा मंगळवारी आम्ही ज्यावेळेला बसणार त्यावेळेला अपेक्षित त्या ठिकाणी आहे। शेवटी प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। कोणी म्हटलं असेल आम्ही असं करू तसं करू, त्यांना जे म्हणायचं असेल ते म्हणावं। मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे माझी भूमिका अधिक जबाबदारीची आहे आणि मी जबाबदारीचं भान ठेवूनच गेले 40 वर्षामध्ये बोलत आलो। तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेला पण जबाबदारी मी ठेवली, युवक अध्यक्ष होतो त्यावेळेला जबाबदारीचं भान आणि संयमाचं भान मी दाखवलं, अध्यक्ष जिल्हा परिषद झालो त्यावेळेला पण संयमाने वागलो। वेगवेगळ्या पदावरती या जिल्ह्यातल्या जनतेने मला जे काही लोकशाहीच्या माध्यमातून स्थान दिलं ते मी जनतेचा ऋणी आहे, पण संयमी भूमिका ठेवली आणि योग्य पद्धतीने आपण लोकांचं काम केलं तर जनता पाठीशी राहते। त्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये काळ ठरवेल, मला त्याची काही फारशी चिंता वाटत नाही। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे। पालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आपापल्या पक्षाचे बहुमताने बिनविरोध त्या ठिकाणी बसलेले आहेत। बघूया आता पुढे काय होईल ते। इशारा दिलाय की मी त्याला एकदाच सांगते माझ्या नादाला लागू नको, मी दादांना मोजत नाहीये, पण त्यांनी छत्तेपंजे माझ्याशी खेळू नका। आता दादाने नेमकं काय केलं त्यांच्या वतीमध्ये मला माहीत नाही, त्याच्यामुळे कसले छक्के पंजे कसलं काय एकदा काहीतरी समजून घ्यावं लागेल। त्यांनी ते बोललेलं मी ऐकलेलं नाही, आता तुम्ही सांगताय त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देतोय। दादांनी जरांगे पाटलांजवळ छक्के पंजे करण्याचं काही कारणच नाही। दादा एक
योग्य पद्धतीने समन्वयाने या राज्यामध्ये काम करणारे शिस्तप्रिय नेते आहेत. त्याच्यामुळे मराठा आरक्षण असेल, ओबीसीच्या हिताचं संरक्षण करण्याची प्रामाणिकपणाची भूमिका असेल, नियोजन विभागाच्या मार्फत सारथी, बार्टी, मार्टी अशा वेगवेगळ्या ज्या काही संस्था वेगवेगळ्या घटकांच्यासाठी निर्माण केल्यात, त्याला अधिक आर्थिक तरतूद करून त्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांना अधिक ताकद करवणार कशी मिळेल हे प्रयत्न करणारे एक प्रामाणिक नेते म्हणून दादांची ओळख आहे. आता कुठल्या संदर्भात जरांगे पाटलांनी हे वक्तव्य केलं मला माहीत नाही. जरांगे पाटील यांनी आपल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी देखील इशारा दिला. आज मी आता सगळ्यात प्रश्नाची उत्तर देण्यासाठी काय मी नाही. प्रत्येकाने आपापली उत्तर भावना बोलाव्यात. त्यांची उत्तर ज्यांच्या संदर्भात असतील ते देतील. आमदार थोरवे देखील काल म्हणतात की जाऊ दे, असू दे, चला असू द्या. मला जनता ओळखते रायगड. शिवसेना पक्ष आहे तर सातत्याने सांगतोय की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार. असू दे ना, त्यांना जे काय ठरवत असेल ते ठरवूया. कोण आता आघाती कोण कोणाला युती करा म्हणून म्हणतंय काय? आम्ही कधी माझ्या पक्षाचं कोण म्हणालं का की आम्हाला युती करायची यांच्याजवळ? नाही कोण म्हटलंय. त्यामुळे प्रत्येकजण त्यांनी त्यांच्याच पद्धतीने त्यांनीच बोलायचं, त्यांनीच ऐकायचं आणि त्यांनीच उत्तर द्यायचं असा सध्या चालू आहे. त्याच्यामुळे मी शांत आहे. मी आणि माझा पक्षसुद्धा आम्ही संयमाने, धीराने आणि संस्कृतीच्या माध्यमातून काम करणारे आहोत. ती संस्कृती ठेवूनच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या जिल्ह्यातील संयमाने वागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.